प्रमाणे रमाकांतवर बक्षीस लावलं होतं. दरम्यान पुढचा चेंडू आणि मात्र गोलंदाजाने साथ दिलेली आहे आणि बिमर चेंडू आणि रमाकांत या ठिकाणी संघ विजयी होतोय. चला पारितोषिक आहे जय, याला जय आपण इकडे लगेचच इकडे यायचं आहे. जय आपल्यासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचा, ज्या षटकार आपण ठोकला होता त्यासाठी. जाणता राजाचा विचार केला कुठेतरी धावसंख्या कमी करण्यामध्ये यश पाहायचं आपण मॅच तरी समरी बघतोय आपण. शैलेश 9 चेंडू 18, हार्दिकचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 6 धावा. त्यानंतर जय एक 6 चेंडू जे डॉट हाताळले ते कुठेतरी मार्क ठरले. त्याच नंतर पाहतो तर 4 धावेवरती दीपचं योगदान पाहायला भेटलं. चांगली गोलंदाजी मेहुल, रमाकांत, निशान आणि संध्येची सुद्धा पाहायला भेटली. त्यानंतर दत्तगुरु एंटरप्राइजेसमध्ये आपला विचार केला तर नक्कीच दीपक ह्याच्या जोरावरती आपण पाहतो 7 चेंडूचा सामना करून 15 धावा करण्यामध्ये यश प्राप्त झालं. त्यानंतर निशान याच्या षटकारांशी कुठेतरी मॅच बदलण्यात आली आणि अवघ्या 6 विकेट्सने ती मॅच दत्तगुरु एंटरप्राइजेसच्या नावी झाली. कोशिंबीर संघ विजयी होतोय, पुढे वाटचाल करतोय. त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि पराभूत संघाचे सुद्धा कौतुक असेल. जी काय आपली फॉर्मॅलिटी असेल ती सर्वप्रथम पूर्ण करा आणि नंतर आपण खेळण्यासाठी सज्ज व्हा. दरम्यान येणारा सामना आपण पाहतोय श्रीराम कसराली आणि खंदरपाडा, वाघोबा खंदरपाडा. चला वाघोबा खंदरपाडा संघाने आपला निर्णय गेलेले क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचे आहेत. चला जय आपण यायचं आहे, आपलं पारितोषिक आहे या ठिकाणी. जो षटकार आपण ठोकला होता त्या षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला 2 बॅटर लगेचच मैदानात उतरवायचे आहेत. श्रीराम कसराली संघाचे, दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवायचा आहे. वाघोबा खंदरपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी. नक्कीच आपण गेल्या मॅच मध्ये आवाज ऐकत होता सत्यवान सापणे, मॅन फ्रॉम फणसपाडा. वेलकम बॅक, सर्वांचं सहर्ष स्वागत या मकरध्वज चषक 2026 मध्ये. मॅच क्रमांक 6 आपल्या भेटीसाठी येते श्रीराम कसराळी ब आणि वाघोबा खंदरपाडा या 2 संघादरम्यान. टॉस जिंकलाय वाघोबा खंदरपाडा या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग करता आमंत्रित केलं गेलंय श्रीराम कसराळी या संघाला. आमचे ऑफिशियल पंच मैदानाचा ताबा घेत आहेत आणि 2 बॅटर मंद मंद पावलाने मार्गस्थ होत आहेत. एका बाजूने धवल आणि दुसऱ्या बाजूने गौतम. मॅच क्रमांक 6 पहिल्या सामन्यामध्ये झरीमारी डोलू संघ विजयी प्राप्त केला. सेकंड मॅच मध्ये आदर्श फणसपाडा विजयी झाला. थर्ड मॅच मध्ये आई जीवदानी कसराळी ब. 4 मॅच मध्ये NCC तलावपाडा आणि 5व्या सामन्यामध्ये आताच दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे संघाने विजय संपादन केला. आता या मॅच मध्ये कुठला संघ पुढे येईल आणि कुठल्या संघाचा प्रवास या मॅच मध्ये संपला जाईल
ते आपण पाहणार आहोत. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर पवन. स्ट्राईक एंडला गौतम, नॉन स्ट्राईक एंडला धवल. गोलंदाजी मार्कवर पवन. पंचांचा इशारा येतोय लेस प्ले. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघाला आमच्या कॉमेडी स्टुडिओकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमांना. पवन राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल अप्रतिम रीतीने अचूक टप्प्यावरती बेधक मारा. पहिला चेंडू डॉट चेंडूने सुरुवात होत आहे या इनिंगची. मकरदोज चषक 2026 तिसरी रजनी आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका बघूया. गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पार येतोय गौतमच्या बॅट मधून. खणखणीत दर्जेदार चौकार. 4. ठाणे जिल्ह्याची शान. चौकार आणि खातं ओपन झालंय. बँक अकाउंट ओपन झालंय श्रीराम कसराळी बी या टीमचं. पवन पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. यावेळी लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 धावफलकावरती धाबा आहेत त्या 4. दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. यावेळी बॅटची चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करत. सीमारेषा पार. पंचाचा सिग्नल. 4 चौकार. मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबर कारी मोठा शिकारी. येण्याला सावं पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट आणि आलाय चौकार. आता हा या चेंडूवरती काय घडेल. आलाय पुन्हा एकदा डॉट. बघा डॉट चौकार डॉट चौकार डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार येईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 8 डावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. श्रीराम कसराळी संघ टॉस हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतोय आणि गोलंदाजी करणार संघ आहे वाघोबा खंदरपाडा. पवन शेवटचा चेंडू. यावेळी डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न अक्षय यांच्या माध्यमातून चुकी, अन्यथा डायरेक्ट हिट झाला असता तर गौतमला परतावं लागलं असतं. पण षटक संपते पहिलं. धावफलकावरती धावा आहेत बिनबाद 8. ऐकू एक सुमधुर गीत आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. समाप्तीनंतर 8 डावा धावफलकावरती षटक क्रमांक 2चा हाताळण्याकरता मिस्टर प्रवीण नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्ट्राईक एंडला पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला धवल यावेळी आता स्ट्राईक एंडला. बघूया धवल कशा प्रकारे बॅटिंग करेल. धवल आणि गौतम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 8 डावा लागल्या गेल्या आहेत. मॅच क्रमांक 6 या नंतर शेवटची मॅच पहिल्या फेरीतील मकरदोज दैसर आणि वाघोबा ग्रुप कसराळी या 2 संघादरम्यान खेळवली जाईल.
पहिला चेंडू डॉट आलाय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना प्रवीण ह्या गोलंदाजाला आपण बघतोय. धवल यांना काही चेंडू समजला नाही. या चेंडू सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. यावेळी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ओहो हो, चांगलं क्षेत्ररक्षण जतीनच्या माध्यमातून. फेकी सुद्धा चांगली, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा येत आहेत. धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा. बंड्या, जतीन उर्फ बंड्या यांच्या माध्यमातून प्रवीणच्या प्रत्येक विकेट करता 200 रुपये लागले गेल्यात. बघूया प्रवीण कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यावेळी पटका फसलाय. ओ वन बाउन्स होता, परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. 1 धाव येते. एकेरी धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलाय 1-1-11. 11 धावा. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 3 धावा आहेत त्या 11. प्रथमतः बॅटिंग करतोय श्रीराम कसराळे. जतीन बंड्या या नावाचा एटीएम ओपन झालाय. यावेळी बघूया झेलची संधी. चेंडू लॉमेस मध्ये पडतोय. वन बाउंड निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय. खणखणीत चौकार. 4. अनुभवती तापल्यात. चांगली गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. चांगला चेंडू यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत षटकाचा विचार केला गेला तर 1.5 चेंडूचा खेळ झाला आहे. 15 धावा या धावफलकावरती. शेवटचा चेंडू टाकण्याकरता प्रवीण काहीसा थोडासा पावलामध्ये बिघाड होतोय. पुन्हा एकदा स्टार्ट घेत आहेत आपल्या बॉलिंग मार्कवरती प्रवीण या नावाचा गोलंदाज. यावेळी बघूया चांगलं क्षेत्ररक्षण नितेश पाटीलच्या माध्यमातून. बाईचा इशारा षटक सांगतोय. दुसरं धावफलकावरती धावा लागले जात आहेत. 8च्या सरासरीने 16 धावा. ऐकूया एक सुमधुर गीत. डीजे यश कुठेतरी मन लागलंय. बघा आपल्यापर्यंत कशा प्रकारचं सॉन्ग पोचवलं गेलंय. मला वाटतं मॅच वरती मन लागलंय. षटक क्रमांक 3 चालण्याकरता पुन्हा एकदा प्रवीण या गोलंदाजाला आणलं गेलंय. 16 पवन या गोलंदाजाला आणलं गेलंय. 16 धावा धावफलकावरती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. यानंतर मकरदोर दहिसर आणि वाघोबा ग्रुप कसराळी सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. चांगला फटका यावेळी केला गेलाय. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये संजय चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट केली जाते. एकेरी धावनीची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. प्रवीण पुन्हा पवन. हो हो, चांगला तेज सरार चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातोय. विकेट किपर अक्षय
बुम बुम याच्या हातामध्ये. बाहुबली या नावाने अक्षय यांना क्रिकेटच्या जगतामध्ये नाव दिलं गेलंय. ओ चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. धवल यांना चेंडू काही समजला नाहीये. सरळ अक्षय बाहुबली यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. धावफलकावरती धाबा स्थिर आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 17 धाबा. 2.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. यावेळी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पुन्हा एकदा तोच खेळाडू त्याला बीट करत चेंडू सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4. आई एकविरा मातेचा सॉन्ग वाचलं गेलंय. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी फटका हवेमध्ये बघूया. जतीनने टिपलाय. झेल संपलाय. बॅटर धवलचा खेळ. पहिला धक्का श्रीराम कसराळे बी या संघाला. कुठेतरी कसराळी संघाची नाव फसली गेलंय. 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज. हलक्या जरी ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. बघूया एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांनी षटक संपतंय. तिसरं धाव फलकावरती धाबा 23-23. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 1 गडी बाद. श्रीराम कसराळे आपण बघतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत. सुधाकरजी पाटील यांच्या चेहऱ्यावरती थोडस नाराजी दिसतंय की आतापर्यंत 23 धावा 3 षटकामध्ये लागल्या आहेत. आता 12 चेंडूमध्ये कितीपर्यंत मजल मारेल ते पाहणं गरजेचं आहे. गौतम आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओहो गौतम यांना वाटलं होतं की लेग स्टंप सोडून जाईल परंतु लेग स्टंप दाखवली आणि ती गोलंदाज जतीन या गोलंदाजाने ती वाकवली. धक्का क्रमांक 2. नक्कीच सोडण्याचा प्रयत्न केला आणि लेग स्टंप वाकली गेली आणि गौतम या बॅटरला परतावा लागलाय.
त्यांची झाका भरून काढण्याकरता न्यू बॅटर आले आहेत क्रितेश आणि धीरज यांना आता इथून चांगला खेळ करावा लागेल, कारण की धाव संख्या 23, 3.1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. जतीन या नावाचा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो यावेळी चांगला चेंडू, पण तो बोलतायत इशारा करतात वाईट, ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचलाय 24. पुन्हा एकदा जतीन, यावेळी चांगला फटका, चाललाय चेंडू सीमारेषा जवळ, सीमारेषा पार येतोय खणखणीत. क्रितेश नावाचा ब्रँड आहे, चौकार 4. नक्कीच रवींद्र वैती आमचे वडील यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांच्या जोडीने जगनजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्यानंतर सुधाकरजी पाटील कसरली गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व, ही मान्यवरांची मांदे आली मंचावरती आपण पाहू शकतायत. मधुकर पाटील, सुधाकरजी पाटील आणि रवींद्रजी वैती हे मान्यवरांची बांधलेले आपण पाहू शकतायत मुख्य व्यासपीठावरती. एक चिक्की सिंगल येते, चिक्की सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचलंय 29-29. घेतला ना आतापर्यंत चेंडू फेकून झाले आता या षटकातील 3 धावा आहेत 29. स्ट्राईक एंडला धीरज, यावेळी चांगला फटका, बघूया लांबी कमी उंची जास्त, पवनने टिपलाय झेल, संपलाय धीरज बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक 3 कसराळी संघाला. आमचे गुणलेखक रोहन, यावेळी बॅटची चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये, फील्ड केलं जाईल प्रवीणच्या माध्यमातून. तिथपर्यंत एक सिंगल प्राप्त केलं जाते. धावसंख्या 30 वाया धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातील गोलंदाज जतीन राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूने षटक संपतंय 4थं. धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 30. दोन संघाचे तर सर्वप्रथम जी काय या स्पर्धेची फॉर्मॅलिटीज आहे त्या आपण पूर्ण करून घ्या. त्यानंतर टॉस केला जाईल. चला घाई करा. खंदरपाडा संघ प्लीज घाई करा, कारण की शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्क वरती आणला जात आहे न्यू, कारण की आपण तुम्हाला मिनिटं दिली होती त्या षटकं हाताळण्याकरता. 19 मिनिटामध्ये तुम्ही ती 4 षटकं कंप्लीट केल्या आहेत. त्या कारणास्तव तुमचे आभार मकरध्वजच्या आयोजकांच्या माध्यमातून. जयेश या नावाचा गोलंदाज शेवटचं षटक टाकण्याकरता. यावेळी
नक्कीच दंतराजा या संघाच्या माध्यमातून माझ्या करता रोख रक्कम 100 रुपये आले आहेत, त्यांचा आभार व्यक्त करतोय. वाईटने धावसंख्या जाऊन पोचले 31. यावेळी दांडी गुल, चांगला स्विंग आणि ऑफ टर्म उडली जात आहे. फलंदाज विपुलला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 श्रीराम कसराळी या संघाला. हो. 31वा 4 गडी बाद 4.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर मिस्टर प्रशांत. बघूया प्रशांत इथून कशा प्रकारे फलंदाजी करेल. इथून श्रीराम कसराळी संघ विचार करतोय या 5 चेंडूमध्ये किमान 10 ते 12 धावा येणं खूप गरजेचं आहे. यावेळी प्रशांतच्या बाईटमधून चांगला फटका. चेंडू जातोय मिडऑन क्षेत्रामध्ये. चांगले फिल्डिंग पवनच्या माध्यमातून. फक्त एकच धाबे चेंडूवरती आले. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 32. 32. लॉस ऑफ 4 विकेट. 4.2 चेंडूच्या समाप्तीनंतर जयश या नावाचा गोलंदाज आपण बघतोय. स्ट्राईक एंडला क्रितेश टू जयश. राईट टाइम ओव्हर द विकेट. हो, यावेळी स्विंग अँड मिस. बराच टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच बोलतायत, इशारा करतात वाईटने धावसंख्या जाऊन पोचलंय 33. 33 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहतोय जयेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू या षटकातील फेकून झाल्यात. धावा खर्च केल्यात 3 गडी. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती वाईट आणि 5वा चेंडू डॉट. म्हणजे 3च चेंडू फेकून झाल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघूया धाव घेण्याचा प्रयत्न. धाव घेण्याच्या नादामध्ये इथून क्रितेशला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपाने धक्का लागतोय 5वा. धावसंख्या असताना 33. चौकाराने धावसंख्या 37. 37 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सन्मानजनक स्कोर होऊ शकतोय. मारण्याचा प्रयत्न हुकलाय आणि धावचीच्या स्वरूपाने परशानला सुद्धा परतावं लागेल. 37 झाल्यात. 38चा पाठला करावा लागेल. वाघोबा कसराळी
वाघोबा ग्रुप खंदरपाडा या संघाला. आपण टॉसच्या दिशेने मार्गस्थ होतोय. टॉस केला जाईल दीपाली पद्मन पाटील यांच्या शुभ हस्ते. मकरदोज दैसर आणि वाघोबा ग्रुप कसराळी. तिथे टॉसच्या बॉक्समध्ये आमचे साथी समोरचे मित्र सत्यवान सापणे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे. वाघोबा ग्रुप कसराली वर्सेस मकरध्वज दोन्ही संघांदरम्यान. आणि नक्कीच दीपाली पद्मन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. नाणेफेकीचा कौल होत आहे. प्रकाश कॉल करतील. पुढं छापा असा कॉल आहे आणि छापाच आलेला आहे. प्रकाश किरकिरे यांचा कॉल आलेला आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारायला मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल मकरध्वज संघाने विजय केलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीचा मोका दिलेला आहे तो म्हणजेच वाघोबा ग्रुप कसरली या संघाला. आणि होम ग्राउंड असल्या कारणाने नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला भेटेल. पद्मन, विश्वास, ही अमर, उमेश असे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील. कमन दीपक. धन्यवाद सत्यवानजी सापणे. टॉस झालाय, टॉस जिंकलाय मकरध्वज दैसर या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेलाय. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्रीराम कसराळी आणि वाघोबा खंदरपाडा आपले सलामीचे 2 बॅटर लगेच पाठवून द्या. 38 धावसंख्येचं आव्हान घेऊन उतरेल आता वाघोबा खंदरपाडा आणि त्या 38 धावा डिफेंड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय श्रीराम कसराळी बी हा संघ. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये कसराळी गावातील 3 संघ आपण पाहतोय. पहिला संघ आपण पाहिला आई जुदानी कसराळी या संघाने बाजी मारली. आता आपण श्रीराम कसराळी संघाला बघतोय. ह्यानंतर पुन्हा एकदा एक कसराळी गावातील एक संघ अजून पाहणार आहोत, वाघोबा ग्रुप कसराळी. या 38 धावसंख्येचा पाठला करण्याकरता सलामीचे 2 बॅटर मंद मंद पावलाने मार्गस्थ झाले आहेत मैदानाच्या दिशेने. मिस्टर पवन आणि मिस्टर नितेश पाटील. पहिलं षटक टाकण्याकरता यंग टॅलेंट मिस्टर मंथन. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतायत मंथन यांना. 30 चेंडू आणि 38 धावा हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल की या धावा डिफेंड केल्या जातील. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या समोर लॉंग ऑफला धीरज यांना आपण बघतोय. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे, कारण की 38 धावा रोखायच्या असतील तर जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि विकेट कॉलम निर्णायक क्षणी घ्यावे लागतील. मंथन राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल मॅच जो यावेळी चेंडू चाललाय सीन धन 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 कर सीमा रेषा पार येतोय पंचाचा सिग्नल 4. नक्कीच केवल होते. केवलचा चांगला प्रयत्न होता चेंडूला अडवण्याचा, परंतु त्यांना बीट करत चेंडू सीमारेषा पार चौकाराकरता निघून गेलाय. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका इनफिल्डच्या वरून केला जातोय.
1 2 3 4 येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार मिस्टर पवन पाटीलच्या बॅट मधून. नक्कीच मंथन एक हुकमाचा एक्का या श्रीराम कसराळी बी संघाचा. नक्कीच अजित किनी यांच्या माध्यमातून खंदरपाड्याच्या प्रत्येक षटकाराकरता हॅट्रिक षटकार 1000 रुपये. बॅक टू बॅक 3 षटकार येत आहेत खंदरपाडा संघातील कुठल्याही फलंदाजाच्या बॅटमधून. तर अजित किनी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. मंथन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी फटका फसलाय. केवलने केली चुकी आणि पवन सारख्या फलंदाजाला भेटलं जीवनदान. नक्कीच जर या धावा डिफेंड करायच्या असतील तर तुम्हाला एक एक छोटीशी संधी तुम्हाला त्या सोन्यासारखे प्राप्त करावी लागेल, जपावं लागेल त्या संधीला. नऊ धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. हो यावेळी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू. पंच बोलतायत, इशारा करतात वाईटने धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचलाय. 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 38 धावसंख्येचा पाठलाग करतोय वाघोबा खंदरपाडा आणि त्यांना रोखतोय तो म्हणजे श्रीराम कसराळी. हो यावेळी मारण्याचा प्रयत्न, गती मिश्रण, स्लोवर चेंडू. नितेश पाटील यांना वाटलं होतं की तेच तरार चेंडू येईल, परंतु मंथन यंग टॅलेंट आहे. मंथन सांगतायत की माझ्या शतरक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली नसती, अन्यथा इथे पवनला परतावं लागलं असतं. पुन्हा एकदा मंथन सज्ज होतोय. यावेळी फुलटच चेंडू, फुल टोल वसूल केलाय. फुलटल चेंडूला सोडणार नाहीये नितेश पाटीलच्या बॅट मधून. षटकार 6. प्रकाश किरकिरा पैदा थँक्यू. षटकाराला षटकाने धावसंख्या जाऊन पोहोचले 16 यावरती. यावेळी पंताकडे दाद आणि पंताचा स्विंगर इज गॉन. नितेश पाटील बॅक टू डग आउट. पहिला धक्का, षटक संपते पहिलं. धाव फलकावरती धावा 16. पवन आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपण बघतोय. धीरज नावाचा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्क वरती. 30 30 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज. राईट एम ओव्हर द विकेटने पहिला बॉल मॅच. चेंडू हवेमध्ये थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जाईल, परंतु फेकी खराब, बॅकअप चांगला राहिलाय. गौतमच्या माध्यमातून फक्त
एक सिंगल येईल. पंचाचा सिग्नल लेग बाई चालाय. एक लेग बाईच्या स्वरूपाने धावसंख्या धावून पोहोचले 17 धावा. इथून अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या 21 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 23 चेंडू 21 धावा. श्रीराम कसराळी संघाला एकच काम करायचं इथून डॉट चेंडू आणि विकेट. फटका हवेमध्ये बघूया जेल झाला तर मॅच बनेल. धवल होते धवल कुठली चुकी करणार नाहीये. फलंदाज जतीन याला परतावा लागलाय. धक्का क्रमांक 2 वाघोबा खंदरपाडा संघाला. थँक्यू. न्यू बॅटर मिस्टर अक्षय बाहुबली आलाय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. श्रीराम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि श्रीरामाचा सॉन्ग आपल्यापर्यंत पोहोचला गेलाय. डॅन्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच वलतायत इशारा करतात वाईटने धावसंख्या धावून पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडू फेकून झाले आहेत या षटकातील 2 धाबा आहेत त्या 18. अजूनही 20 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा डॅन्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. कहा नजर कहा निशाणा हेच काम. स्विंग अँड मिस चेंडू डॉट. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा आहेत 18. धीरज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी फटका हवेमध्ये बघूया. टिपलाय झेल संपलाय. बॅटर बाहुबली अक्षय यांचा खेळ. श- 18 धावा धावफलकावरती 3 गडी गमावल्यानंतर वाघोबा खंदरपाडा आता शिशवीने ऊंब ठेपलाय ते म्हणजे 20 चेंडू आणि 20 धावा. बॉल टू रन इक्वेशन येऊन ठेपलं गेलंय. आता इथून संजय कनेरा कशा प्रकारे बॅटिंग करेल आणि धीरज त्यांना कशा प्रकारे रोकेल. यावेळी हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. केवळ चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल ही प्राप्त केली जाते. 1 या धावसंख्येने धावसंख्या धावून पोहोचलाय 19 या धावफलकावरती. पुन्हा एकदा धीरज षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवरती. आतापर्यंत धीरजच्या षटकाचा विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी. ओ यावेळी ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पंच बोलतायत. इशारा येतोय वाईटने धावसंख्या धावून पोहोचलाय 20. 20 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी धीरजच्या माध्यमातून झालाय. आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या धीरज या नावाच्या गोलंदाजाने. बघूया शेवटचा चेंडू. फटका इनफिल्डच्या वरून गेलाय. चेंडू चाललाय एका टप्प्या अखेर.
चेंडू सीमारेषा पार. पवनच्या बॅट मधून येतोय चौकार. 4. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 24 धावा 12च्या सरासरीने. आता रिक्वायर 100 पाहिला तर 4.67 67 4.67च्या सरासरीने आता बॅटिंग करावी आहे. 18 चेंडू 14 धावा. षटक क्रमांक 3चा हाताळण्याकरता पुन्हा एकदा मंथन या गोलंदाजाला आणलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करत असताना 16 धावा खर्च केल्या होत्या. तोच मंथन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती येतोय. पहिला चेंडू. हो, यावेळी चांगला चेंडू. तेच तरार. टप्पा पडल्यानंतर निघून जातोय विकेट किपर क्रितेशांच्या हातामध्ये. डॉट चेंडूने सुरुवात या षटकाची झालंय. एक डॉटने काम होणार नाहीये. तुम्हाला अनेक डॉट टाकावे लागेल. 2 ते 3 विकेट गुच्छामध्ये घ्यावे लागतील खंदरपाडा संघाला रोखायचं असेल तर. आणि खंदरपाडा संघाचे 2 बॅटर पवन आणि संजय कनेरा. यावेळी चांगला फटका बघूया. गौतम चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धावी कंप्लीट केली जाते. एक या धावसंख्येने धावसंख्या धावून पोहोचलाय 25. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे आता 16 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. मंथन तू पवन. काहीसा रनअप मध्ये बिघाड होतोय. पुन्हा एकदा स्टार्ट घेतोय मिस्टर मंथन. पुन्हा एकदा मंथन सज्ज होतोय आपल्या बॉलिंग पार्क वरती. बघूया चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. मंथन करता पारितोषिक आलंय. हॅट्रिक विकेट जर मंथन यांनी घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि संघाला त्या हॅट्रिक विकेटची गरज सुद्धा आहे. बघूया मंथन त्या कामगिरी करेल का. हो, यावेळी मारण्याचा कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालंय. चेंडू आतापर्यंत फेकून झाले 4. धावसंख्या 27. अजूनही बनवायचे आहेत त्या 11 धावा. तुमच्याकडे चेंडू आहेत 14 चेंडू 11 धावा. मंथन तू पवन. यावेळी बॅटची आहे. चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. शेवटच्या क्षणी चेंडूला फील्ड केलं जात आहे. बघूया. फक्त आणि फक्त 2 धावेमध्ये समाधान मानावं लागत आहे. 2 धावेनिशी धावसंख्या 29 धावसंख्येवरती पोहोचली जात आहे. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. पवनचा विचार केला गेला तर आतापर्यंत 8 चेंडूला बाउंड्री चेक करायची आहेत. पंचाचा सिग्नल येतोय.
आणि इथून पंचाचा सिग्नल 4 चौकार. कारण की ज्यावेळी चेंडूला अडवलं आणि पुन्हा एकदा फेकी करण्याकरता उचलता असताना त्यांचा पाय सीमारेषेवरती होता. धावसंख्या झाले 31. फक्त इथून जिंकण्याकरता 7 धावसंख्येची गरज. यावेळी चांगला फटका बघूया. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. धीरज चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचलाय 32. 3 षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. 32 धावा या धावफलकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 6 धावसंख्येची गरज. ऐकू एक मंत्रमुग्ध करणारा गीत आणि येऊया लगेच मैदानाच्या आत. क्रमांक 4 चा हाताळण्याकरता मिस्टर केवल. पहिला बॉल. पंताचा सिग्नल आहे तो वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचले 33. प्रेमनाथ वैद्य यांच्या माध्यमातून केवल करता पारितोषिक आले. हॅट्रिक विकेट 500 रुपये. बघूया केवल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये. इथून जिंकण्याकरता 5 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू 5 धावा. इथून चमत्कार करावा लागेल केवळ यांना. पुन्हा एकदा पंताचा एक हात बाजूला झालाय, समांतर झालाय. पंताचा सिग्नल आलाय. नो ने धावसंख्या जाऊन पोहोचले 34. प्रेक्षकांनो उघडा डोळे पहा नीट. विश नेटवर्क वरती येणारा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा नो चेंडू. नो प्लस 22. अशा 2 धावा येत आहेत. 2 धावेनिशी धावसंख्या धावून पोहोचलाय 36. इथून फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज. बघूया संजय कनेरा यांच्या बॅट मधून ते विजयी धावा येतील का. मारण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून चाललाय. बघूया एक सिंगल आणि वाईड आणि विजयी धाव येत असताना इथून विजय झालाय वाघोबा खंदरपाडा संघ. हार्ड लक बाय श्रीराम कसराळी बी आणि मकरदोत दैसर. आपण टॉस जिंकलाय. आपण त्वरित क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये जा आणि आपली फिल्डिंग सजवून घ्या. आणि वाघोबा ग्रुप कसरडी संघ आपले सलामीचे 2 बॅटर सज्ज ठेवा. आणि सर्व विजयी संघाचे कर्णधार